राक्षसाची शक्ती असलेल्या दुष्ट राक्षसाने गावावर हल्ला केला। त्या राक्षसाचे एकमात्र उद्देश होते आणि ते म्हणजे संपूर्ण गावाला जाळून नष्ट करणे। हिंदू रेव्हेंजर्स टीमच्या तुलसी आणि गीता या दोघींनी गावात मनसोक्त फिरत असताना त्या दुष्ट राक्षसाला त्याची अग्निशक्ती जागृत करताना पाहिले। राक्षसाला थांबवण्यासाठी तुलसी आणि गीता या दोघींनी घोषणा केली। तुलसी आणि गीताने आपली शस्त्र धारण केली आणि राक्षसाला थांबवण्यासाठी महान प्रयत्न सुरू केले। गावाच्या वेशीवर तुलसी आणि गीता निडरपणे त्या अग्नी राक्षसाच्या विरोधात लढत होत्या। सर्वत्र आगीच्या ज्वाळा आणि बंदुकीचा आवाज होता। मोठ्या युद्धानंतर तुलसी आणि गीता या हिंदू रेव्हेंजर्सचा विजय झाला। अग्नी राक्षसाची शक्ती संपली आणि तो दुर्बल झाला। त्या क्षणी त्या पराजित राक्षसाला स्वतःचीच लाज वाटली। नंतर तुलसी आणि गीता या दोघींनी मिळून गावात लागलेली आग विझवली। तुलसी आणि गीताचे ते गाव पुन्हा सुंदर आणि मनमोहक दिसू लागले। तर हा होता हिंदू रेव्हेंजर्सचा आणखी एक ॲडव्हेंचर।